फ्रेंड्स, आता आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. तर तिथे ना मी गाजर किसलेले घेतले आहे. त्याच्यानंतर इथे आहे खवा, इथे आहे गावरान तूप, त्याच्यानंतर इथे आहे दुसरी हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा आणि आज आहे बुधवार. तर मला आहे ना गुरुवारच्या ह्याची अगोदर आपण तयारी करतो ना, पूर्वतयारी, तशी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी केली आहे. तसंच तर ते करायचं आहे. आणि आज आहे ना इशीला आणि सगळ्यांनाच आहे ना पातळ खिचडी खायची होती, म्हणून इथं आहे ना कुकरला पातळ खिचडी लावली आहे. आणि इथे बघा, मी सर्व गाजर आहेत ना असे छान छिलून घेतलेत, म्हणजे त्याच्या सगळ्या रेषा वगैरे काढून घेतलेल्या आहेत. आता मी याला किसणार आहे. तर बघा मी कशी किसून, म्हणजे मी बारीक किसणीवर किसते, म्हणजे छान असे ते लवकर शिजतात आणि खूप मस्त हलवा होतो ह्याचा. तर तुम्हाला वाटलंच ना, तुम्ही असे तुकडे तुकडे करून सुद्धा आहे ना कुकरमध्ये टाकू शकता आणि त्याच्याने पण नंतर तुम्ही ते ना थोडे असे नरम झाल्यावरती ना तुम्ही त्याला स्मॅशरने करू शकता. पण मला तर असे नाही आवडत, म्हणून मी इथे किसणीने किसत आहे. तर इथे ना मी हे सर्व गाजर आहे ना किसणीने किसून घेते, मग तुम्हाला पुढे दाखवते. तर बघा, इथे ना अशा प्रकारे बारीक गाजर छान असे किसून झालेले आहेत. सर्व गाजर किसले, 2 किलो गाजर होते हे. आणि असं तर होणार नाही की गाजरचा सीझन आल्याने गाजरचा हलवा होणार नाही, असं होऊच शकत नाही. त्यामुळे मी आता आहे ना असे छान किसून घेतलेत. तर आता आपण चला गाजरचा हलवा बनवायला तयारी करू. तर त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत. इथे आहे ना खवा, गावरान तूप, साखर, आणि मी ना इथे बदाम घेतलेले आहेत कट करून, आणि इथे जिरे, आपलं जिरे नाही, सॉरी, जायफळ आणि इलायची पावडर घेतलेलं आहे. तर आता ना मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे. तर अशा प्रकारे आपण आता ह्याच्यामध्ये ना तूप टाकूया, जेणेकरून ना, आणि तुपात आपल्याला छान असे गाजर फ्राय करायचे. खूप मस्त टेस्ट येतो आणि खूप छान लागतात असे. तर कोणी कोणी असेच पहिलं गाजरचं पाणी आटेपर्यंत असंच शिजवतात. तुपामध्ये आहे ना गाजर शिजवल्यावर त्याचा एक छान असा टेस्ट येतो. तर इथे तुम्ही बघू शकता असे छान हे झाले ते. तर आता मी ना सर्व गाजर टाकून घेणार आहे. आणि ना सर्व गाजर ना ह्याच्यात टाकल्याने ते असं खूप कढई भरल्यासारखी वाटत होती, पण नंतर ना ती आपोआप, बरोबर जसं गाजर शिजणार ना तसं ते आपोआप खाली बसून जाणार गाजरचं हे. तर इथे ना आपण छान असं गाजर शिजवून घेऊयात. बघा, तर मला ना थोडंसं तूप कमी वाटलं, म्हणून मी पुन्हा टाकलं आहे. आता आपण याला ना छान असं तुपामध्ये मस्त फ्राय होऊन देऊया. आणि जितकं छान ते फ्राय होणार ना, त्याचा जो गाजरचा जो ज्यूस असतो ना, तो जेवढा छान असा त्यामध्येच मुरेल ना, म्हणजे आटून होईल ना, तेव्हा गाजरचा हलवा खूप छान असा ज्यूसी होतो आणि नरम मस्त टेस्टी होतो. तर आपल्याला छान असा आहे ना तो त्यामध्ये हे करून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे. तिथे तुम्ही बघू शकता. बघा किती छान असं, आणि कंटिन्यू हलवायचं आहे आपल्या हलव्याला, वर खाली करत राहायचं आहे, जेणेकरून तो खाली लागणार नाही. त्यामुळे तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असा हलवा शिजून झाला आहे. आता मी यामध्ये आहे ना खवा टाकते. तर तुमच्याकडे जर आहे ना फ्रेंड्स खवा नसेल तर तुम्ही मलाई टाकू शकता. मलाई नसेल तर तुम्ही आहे ना फ्रेश क्रीम येते तीसुद्धा टाकू शकता, किंवा मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता. याने खूप छान अशी टेस्ट येते हलव्यामध्ये. तर माझ्याकडे आहे ना खवा होता, म्हणून मी तोच टाकला आहे. म्हणून मी मिल्क पावडर नाही टाकलं आहे, मी स्किप केलं आहे मिल्क पावडर. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरीही चालेल. तर जर खवा टाकला ना तर तो खूपच छान लागतो, म्हणून खवा टाकायचा, कमी साखरेवाला. तर आता मी हे ना सर्व मिक्स करून घेणार आहे आणि छान असं एकत्र करून घेऊयात. तिथे तुम्ही पाहू शकता मी सगळं गाजर खव्यामध्ये मिक्स करून घेत आहे. आता बघा, इथे आहे ना छान असं खवा आहे ना गाजरमध्ये मिक्स केला आहे, पाहू शकता इथे तुम्ही. आणि कलर बघा किती सुंदर आणि लाल भडक आला आहे ना, खूप मस्तच दिसतोय. तर खूप छान प्रकारे खवा आपला मिक्स झाला आहे.
आता आपण यामध्ये टाकणार आहोत, मला थोडासा कमी वाटला खवा म्हणून मी अजून पुन्हा थोडा खवा टाकत आहे. तुम्हाला टाकायचं असेल टाका, नाही टाकला थोडासा टाकला तरी चालेल. पण ना गाजरचा हलवा खव्यातला खूपच छान लागतो, टेस्टी लागतो. एक वेगळाच त्यामध्ये म्हणजे खाण्याचा एक वेगळाच स्वाद असतो. त्यामुळे आता मी यामध्ये टाकणार आहे साखर, त्यानंतर टाकणार आहे इलायची, जायफळ पावडर, त्यानंतर कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकणार आहे, काळे मनुके आणि बदाम. आणि याला छान असं एकजीव करून घेणार आहे. साखर वितळेपर्यंत आपल्याला छान असं गाजरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा एक छान असा टेस्ट लागतो. आणि साखर आपल्याला चांगली वितळून घ्यायची आहे गाजरच्या हलव्यातच, तर खूप छान असा गोडवा येतो. बघा किती छान कलर वाटत आहे. तर अशा प्रकारे ना गाजरचा हलवा बनवायचा आहे. बघा किती छान असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला गाजरच्या हलव्याची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. तर आता मी ना तुम्हाला थोडा गाजरचा हलवा सर्व करून दाखवते. तर हा असा आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे आणि खूपच छान असा कलरसुद्धा आलेला आहे. तर बघा किती छान असा गाजरचा हलवा ज्युसी आणि एकदम मस्त, खूपच टेस्टी झाला होता फ्रेंड्स. तर अशी होती आपली गाजरच्या हलव्याची रेसिपी. आता मी करायला घेणार आहे उद्याच्या गुरुवारचं डेकोरेशन. तर आहे ना दिवसभराची सर्व कामं वगैरे आटपली. आता संध्याकाळचा टाईम आहे, रात्रीचा. तर सगळी म्हणजे पूर्वतयारी करून घेतली आहे मी. बाजारात वगैरे जाऊन सगळं वाणाचं सामान, पुन्हा देवाच्या म्हणजे देवीची जे काही वस्तू लागतात, फ्रूट्स, आंब्याच्या म्हणजे झाडांच्या डाळी, असं सगळ्यांना मी घेऊन आलेली आहे. फुलं, तर या सगळ्या वस्तू मी घेऊन आलेली आहे. तर आहे ना त्याचं तर मी पुढे तुम्हाला दाखवते. तर इथे ना मी डेकोरेशन करत होते. मी खूप म्हणजे असा विचार केला होता की असं काहीतरी प्रभावळ वगैरे बनवू, पण इतका काही वेळ मिळाला नाही प्रभावळ बनवायला. तर म्हटलं जाऊ दे, जे आहे आपण त्यातूनच काहीतरी नवीन करूयात. तर इथे ना हा कपडा वगैरे माझ्याकडे होता, म्हणजे माझ्या बहिणीकडे होता, मी त्यांच्याकडनंच घेऊन आली आहे. आणि आम्ही हा गणपतीमध्ये यूज केलेला, माझ्या दादाच्या घरी गणपती बसतो तर हा आहे ना तिथे यूज केलेला आहे. हे जे आहे ना, हे आहे ना असं झालर, म्हणजे लेसवाली झालर आहे. असं आपल्या पाठी कपडा वगैरे ठेवून नंतर त्याच्या पुढे ना असं आपण एक पडद्या टाईप लावू शकतो. आणि हे फुलांच्या माळा आहेत. तर तुम्ही ना हे स्टँडला वगैरे सुद्धा अशा गुंडाळून लावू शकता. म्हणजे खूप भरगतचं असं, जे आता असली फुलांचं जे हे भेटतात ना, काय बोलतात त्याला, डेकोरेशन भेटतं ना, तर त्याच्यापेक्षा हे छान आहे की म्हणजे हे ना आपण पुढे वर्षानुवर्ष असं वापरू शकतो. इतकं छान आहे हे, म्हणजे आलटीपलटी करून तरी बिलकुलच वापरू शकतो. तर मी ना हे घेऊन आले होते आणि म्हटलं की चला ह्याचंच काहीतरी असं, आणि असं काही डिसाईड नव्हतं की मला काय बनवायचं आहे काय नाही, असं काहीच नव्हतं. मला जे जे सुचलं आणि जसं जसं मी केलं ते एकदम सिम्पल आणि बस, पण छान वाटलं आणि छान दिसतच होतं माझ्या
मते ते मला तरी छानच दिसत होतं. सिम्पल होतं, सोबर होतं आणि बिलकुल पण काही असं म्हणजे जास्त मेहनतीचं काम नव्हतं. बस अडकवण्याच्याच गोष्टी होत्या. तर माझ्याकडे जे ते आपले मिशोवरून जे अडकवायचे जे हुक मिळतात ना, मी तेच अडकवलेले आणि त्याच्यावरतीच केलं. कसलंही ड्रिल वगैरे मारायची गरजच नाही पडली. एकदम मस्तपैकी छान अशा फुलांच्या माळा मी लटकवल्या आणि खूपच सुंदर दिसत होतं फ्रेंड्स. तर तुम्ही पुढे बघालच किती सुंदर असं डेकोरेशन झालेलं आणि त्यावरती ना मी तरी थोडा बराच वेळ गेला म्हणजे ते अडकवण्यामध्ये वगैरे. एक अडकवलं की एक पडायचं, एक अडकवलं की एक हे निघायचं, असं होत होतं. पण बराचसा वेळ गेला त्यामध्ये आणि तरीसुद्धा मग एकदाचं ते मी सेट करून लावलं व्यवस्थित आणि मस्तपैकी डेकोरेशन आपलं झालं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान असं मी डेकोरेशन बघा. एक पुन्हा असंच झालं मग आणि मी एक लावत होती तर एक पडत होतं. मग नंतर असं वाटलं की काय करू, लावू की नको लावू? पण नंतर विचार केला की बघू एकदा ट्राय करून आणि नंतर पुन्हा एकदा ट्राय केलं. मस्तपैकी लागलं ते. छान असं डेकोरेशन झालं होतं माझं. तर तुम्ही पुढे बघा. अशा प्रकारे ना माझी खूप म्हणजे पूर्वतयारी झाली होती आणि मला सकाळी उठून फक्त देवांची भांडी वगैरेच आवरायची होती. म्हणजे समया, दिवे, जे काही आपल्या अजून वस्तू लागतात, ताट वगैरे, तांबण, हे सगळं जे लागतं, फुलपात्र वगैरे, हे सगळंच धुवून म्हणजे चकाचक करायचं होतं. शिवाय मला आहे ना देवांनासुद्धा आंघोळ घालायची होती, कारण की उद्या शेवटचा गुरुवार आहे. तर मी विचार केला की तेव्हाच करेल सगळं. तर बघा अशा प्रकारे हे डेकोरेशन झालं आणि मग मी ना त्यामध्ये मध्ये असे लाईट्स सोडले तर खूपच सुंदर दिसत होतं फ्रेंड्स. मला थोडी अशी भरगच्च मोठी लाईट लावायची होती, प्रोफाईल लाईट, पण मला ना ती म्हणजे मी कुठे ठेवली मला आठवतच नव्हती. पण ओके, जे पण होतं माझ्याकडे त्यातून छानच साध्य झालं आणि खूपच सुंदर असं डेकोरेशन झालं. इथे हे डेकोरेशन थोडं म्हणजे उरलेलं होतं, मी तिथेच एका साईडला ते बाकीचा उरलेला भाग मी गोळा करून ठेवला. तर अशा प्रकारे माझं डेकोरेशन होतं. आता तुम्हाला अजून दाखवते की मी काय काय तयारी केली. तर इथे बघा मी पाट, चौरंग, हे सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या. उरली देवीचा मुखवटा, जो कोणता मी लावणार आहे तो मुखवटा. त्यानंतर इकडे सगळे दिवे वगैरे मी सगळंच काढून ठेवलं होतं, जेणेकरून मला वापरायला म्हणजे इझिली पडेल. तर आता आमची डेकोरेट झाली आहे. आता मी करणार तयारी. त्याच्यासाठी हे सामान घेतलंय. आणि इथे ना इशीच्या पायाला सुद्धा लागलं होतं. बिचारीला बसता उठता होत नव्हतं, कारण ती जखमेवर खपरी पकडली होती ना, तर बसताना आहे ना खूप दुखायचं, तिला त्रास व्हायचा. तर चला, अर्धी तयारी माझी आज झालेली आहे, बाकीची उद्या करेल. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.